बघा, काही वेळा ना आपल्या आयुष्यामध्ये अशा काही घटना होतात की त्या आपण मरेपर्यंत आपल्या डोक्यामधून बाहेर जात नाहीत. इच्छा नसतानाही त्या गोष्टींची आठवण येते आणि एखादा काटा बुलड्यासारखं आपल्याला ती गोष्ट बुडत राहते. सगळं काही होऊन गेलेलं असतं, पण आठवण आली की असा अंगाला काटा येतो आणि भीती वाटते. कोणाच्या आयुष्यामध्ये असं झालेलंच असतं. 100% 10 माणसांपैकी 7 माणसाच्या आयुष्यामध्ये असं झालेलं असतं, पण ती गोष्ट बाहेर सांगत नाही. आता बघा, आज जो आपल्याजवळ अनुभव आलेला आहे हा कोल्हापूरवरून आलेला आहे. एका ॲम्ब्युलन्स चालकाचा, आणि त्यांचं नाव गोपी असं होतं. जो गोपी होता तो ज्या हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्सवर चालक म्हणून होता, त्याच ॲम्ब्युलन्सवर दुसरा एक माणूससुद्धा होता. 24 तासाची यांची शिफ्ट असायची. आणि जे यांच्यासोबत झालं ना, गोपीसोबत, ते असं काही झालं आहे की कदाचित असं कुणासोबत घडलं असेल. जेव्हा मी हा सगळा प्रकार वाचला त्यावेळेस मला विश्वास बसला नाही की यार खरंच असं होऊ शकतं. मी त्याला 2दा विचारलं की गोपी भाऊ, हे तुम्ही जे सांगतायत ते खरं आहे का? ते म्हणले की यार 100% खरं आहे, आणि या गोष्टीला काय फार उशीर झालेला नाही आहे. आत्ता 15 दिवसाखालची गोष्ट आहे, माझ्यासोबत झाली आहे. आणि एवढी भयंकर की ती गोष्ट झाली तेव्हापासून मी ॲम्ब्युलन्सवर जायचं सोडून दिलं आहे. मी ड्रायव्हर करत नाही आहे. मी आता घरी आहे. सोडलं माझ्या ते काम. ती गोष्ट माझ्यासोबत एवढी भयानक झाली. अरे मला असं वाटलं की माझा जीव बाहेर आला आहे आणि आता मेला आहे. त्यांनी मला असं बोललं. मी म्हटलं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, बघ वाचतो आणि सांगतो. गोष्टच फार विचित्र आहे. तर आपल्या गोष्टीला सुरुवात करूयात, आणि सुरू करण्याच्या अगोदर आपलं इंट्रोडक्शन. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आशिष बोरसे आणि तुमच्या सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर असं. आपल्या चॅनलवर तुम्हाला माहीतच आहे की काही सत्य घटना तर काही काल्पनिक घटना येतात, पण माझं म्हणणं असं आहे की ज्या आपण घटना आपल्या चॅनलवर येतात त्या सगळ्या काही काल्पनिक म्हणूनच आणि मनोरंजन म्हणूनच ऐकाव्यात, तरी सत्य असल्या तरीसुद्धा. कारण की कसं आहे बाबा, कोणाचं मन दुखतं, कोणाला लागतं, कोणी विश्वास करतं, कोणी विश्वास करत नाही. ज्यांच्या त्याच्या नजरेनुसार तुम्हाला सत्य समजायचं सत्य समजा, काल्पनिक समजायची काल्पनिक समजा, आणि मनोरंजन समजायची मनोरंजन समजून घ्या. पण आजची घटना ही सत्य आहे, आणि मी तुम्हाला सांगतो की ही घटना काल्पनिक आहे, ही सत्य आहे, ही मी बनवलेली आहे, किंवा हे मनोरंजन म्हणजे मी सांगत असतो तशा हिशोबाने तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा. तर आता चला उशीर न करता आपल्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात. मला ना थोडासा गंजीपत्ता खेळण्याचा नाद आहे आणि थोडीशी दारू पिण्याचा नाद आहे. म्हणजे ज्यावेळेस मला सुट्टी असती त्यावेळेस मी थोडं तरी हे काम करतोच. आणि आज मी थोडी दारू पिऊन मित्रांसोबत पत्ते खेळत आमच्या गल्लीमध्ये याच्या लाईटाखाली बसलो होतो. जे खंब्याला लाईट असतात ना, खेड्यामध्ये लागलेले असतात बघा, तशा प्रकारच्या लाईटाखाली बसलो होतो. आम्ही 4 जण बसलो होतो मस्त निवांत फर्स्ट क्लासपैकी. त्यावेळेस माझ्या दवाखान्यामधून आमच्या सरांचा मला कॉल आला. मी उचलला आणि मला म्हणले की गोपी, तुला ॲम्ब्युलन्स घेऊन जावं लागेल. इस्लामपूरपाशी एक छोटंसं गाव आहे, 5-10 किलोमीटर अंतरावर. त्या गावामध्ये एक पेशंट आहे, तिथून त्याला आणावं लागेल. मी सरांना म्हटलं की सर, आज मी सुट्टीवर आहे, तो जो दुसरा आहे ना त्याला बोला तुम्ही. तर ते सर म्हणले की दुसरा कोण आहे? मी म्हटलं की बबलू आहे ना, माझ्यासोबतच काम करतो. आमच्या दोघांची डे बाय डे शिफ्ट असते 24 तासाची. आज माझा सुट्टीचा दिवस आहे ना, आज थोडीशी तब्येत पण बरोबर नाही आहे आणि थोडी मी दारू वगैरे पण पिली आहे, तर चालवणं थोडंसं व्यवस्थित नाही वाटणार, काय झालं तर अवघड आहे. तर माझे सर म्हणले की ठीक आहे चालते, मी तुला सांगतो फोन करून. फोन ठेवला. 10-15 मिनटं गेले असतील आणि परत त्यांचा फोन मला आला. मला म्हणले की अरे, तो बबलू जो आहे ना तो पण सुट्टीवर आहे आणि हॉस्पिटलवर दुसरी कोणतीही ॲम्ब्युलन्स आता अवेलेबल नाही आहे, जी आहे ती तुमचीच आहे. काही कर, पण तुला जावं लागेल. वाटलंच तर काही देतो मी तुला माझ्याकडून, पण तू जा आणि त्या पेशंटला घेऊन ये. आता मी नाही म्हणू शकलो नाही. मी उठलो आणि माझ्यासोबत माझ्या एका मित्राला घेतला, जो की माझ्यासोबतच पत्ते खेळत होता. तो फुल होता दारूमध्ये, तो माझ्यापेक्षा जास्त पिलेला होता. मी 1-1.5 पिली होती आणि त्याने कमीत कमी 2 तरी पिल्याच असतील. आणि आम्ही देशी मास्टर, आम्हाला कुठं इंग्लिश परवडती पिण्यासाठी.
आपल्यावर 60-60 रुपयाच्या प्यायच्या खटकारून तसं आम्ही पिलं होतं. तर उठलो मी, कपडे वगैरे घातले, मोटरसायकलवर पाय टाकला, हॉस्पिटलपाशी गेलो, ॲम्ब्युलन्स चालू केली. आम्ही दोघंजण ॲम्ब्युलन्समध्ये बसलो आणि त्या इस्लामपूरकडं निघलो. जे गाव आहे तिकडं. त्यांनी गाव सांगितलं नाही बरं का, गावाचं नाव सांगितलं नाही. तिथं गेल्याच्या म्हणजे जाता जाता रस्त्याने पूर्ण रस्ता असा एकदम असा क्लिअर दिसायला लागला. कुठंतरी मोजके वाहनं दिसू लागले, कारण रात्रीचा टाईम झाला होता, फार उशीर झाला होता. आणि त्यावेळेस हे जे छोटे वाहनं असतात ते नव्हते. रस्ता पूर्ण क्लिअर होता. त्यामुळं आमची जी ॲम्ब्युलन्स आहे ती जोरात जाऊ लागली. ती आपली नॉर्मल ॲम्ब्युलन्स असते ना, तशा प्रकारची ॲम्ब्युलन्स होती. खूप स्पीडमध्ये आम्ही इतक्या जोरामध्ये गेलो की आम्हाला असं वाटलं नाही की आम्ही फार लांब आलो आहे किंवा असं काहीच वाटलं नाही आम्हाला. आम्ही सरळ गेलो त्या ठिकाणावर आणि तिथं जाऊन आमची ॲम्ब्युलन्स आम्ही उभी केली. त्या घराच्या बाहेर 2-3 जण उभे होते. त्यांना म्हणलं की पेशंट कोण आहे, त्यांना पेशंटला आणा बाहेर आणि ॲम्ब्युलन्समध्ये टाका, लवकर निघावं लागेल आपल्याला. त्याचे 2-3 जण होते बाहेर घराच्या उभे. ते एकसारखे आमच्या तोंडाकडे बघत आहेत. आम्ही म्हटलं अरे काय झालं, आणा ना, टाका ना. ते म्हणले की अहो आणायचंच अवघड आहे, थोडासा पेशंट शांत झाला ना की त्याला आपण ॲम्ब्युलन्समध्ये घेऊयात. आता जरा पेशंट व्यवस्थित नाही आहे. आम्ही म्हणलं व्यवस्थित नाही आहे? अरे व्यवस्थित नाही तेव्हाच तर टाकावं लागेल, त्याच्या जीवाचं बरं वाईट झालं तर अवघड होईल ना. ते 2-3 म्हणले अहो आमचं ऐका तुम्ही, वाटलंच तर जाऊन बघा तुम्ही काय मॅटर आहे ते. मग त्याच्यासमोरचं घर होतं, त्या घरामध्ये आम्ही गेलो. तर त्या घरामधले जे कोणी पण होते ते सगळे साईडनं उभे होते आणि जे पेशंट होता ते बाजूवर झोपलेला होता. एक लेडीज होती. असं वाटत होतं की तिचं नवीन लग्न झालेलं आहे, म्हणजे नुकतीच, कारण की तिच्या पाया वगैरेवरची जी मेहंदी वगैरे असते ना ती जास्त मोल्डी नव्हती, नॉर्मली होती. आणि तिला ना असं बांधलं होतं बाजूला गोल राऊंड शेपमध्ये. असं त्या बाईचे पूर्ण केस रिकामे असे मोकळे सुटलेले होते. त्या बाईच्या तोंडामधून अशी लाळ अशी उडत होती. ती बाई जी आहे ना ती त्या बाजूवर अशी प्रतिक्रिया करू लागली की याच्या अगोदर आम्ही कधी तसं काहीच मॅटर बघितलं नाही. इतकं भयानक पद्धतीनं तोंडामधून मरणाची लाळ बाहेर येते, फेस बाहेर येतो. ती असं मुंडकं आपडते जोरात, झप खाली असं आपडते, खाली पाय आदळते. आता त्या बाजूच्या खाली एक काळी असती बघा पायथ्याशी लावलेली, ती काळी त्या बाईच्या पायाला लागतीये. लाल भडक झालं, तिथून रक्त खाली पडत होतं, तरी ती बाई थांबत नव्हती. स्वतःला एवढ्या जोरात हिसकेन द्यायला लागली की जसं की तिला एखादा मिरगीचा दौरा वगैरे पडतो ना तशा प्रकारचा दौरा तिला पडला. आणि इतकं शरीराला ती जोरात असं समजा की तिला जर बाजूला बांधलं नसतं ना तर ती स्वतःचं शरीर आपटो तिनं स्वतःचा जीव घेतला असता. आणि ती एखाद्या जनावरासारखी वटायला लागली. ते जोरात ओरडतं ना की असं जोरात एक जनावर असतं बघा ते ओरडतंय, तशा प्रकारे ही ओरडायला लागली बाई. अरे एवढं भयानक दृश्य ते की यार आम्ही ते बघून शॉक झालो. अरे ते पेशंट काय, त्याला झालंय काय, तो नेमका करतोय काय. मला 100% वाटलं की हा सगळा काय प्रकार आहे ना तो भूताचा प्रकार आहे. पण एक माणूस म्हणला की बाबा इकडं आम्ही सगळं काही करून पाहिलंय पण काही होईना झालंय. आणि खरंच असं त्या बाईच्या शरीरावरून वाटू लागले की सगळं काय केलेलं आहे, कारण की तिच्या चेहऱ्यावर एवढ्या खुणा होत्या, तिचे डोळे एवढे येड्यागत झाले होते आणि तिचं शरीर अशा प्रकारे झालं होतं की बघायचं कामच नाही. फक्त जे काय ओळखू लागलं तिच्या पायावरची थोडी ती मेहंदी टाचावर लागलेली. आम्ही बाबा गप्प एका साईडला उभे राहिलो आणि सगळा तमाशा बघत राहिलो. कंप्लीट अर्धा तास ती बाई स्वतःचं शरीर त्या बाजूवर आपटत राहिली. खडल जोरात स्पीडमध्ये. माझ्यासोबत जो माझा मित्र होता त्याची तर पूर्ण दारू उतरली, माझी उतरली. अरे हे काय प्रकार आहे. मग ती शांत होता शांत बसली. एखाद्याला लहान लेकरू कसं रडता शांत होत ते तशा प्रकारे ती बाई शांत झाली आणि अशी झोपली. आता ती बाई नॉर्मली 6 फुटाची असावी. नॉर्मल बाईपेक्षा थोडी उंच होती. ती 6 फुटाची बाई होती, चांगली लांब सडक. ती शांत झाल्याच्या नंतर तिच्या घरच्यांनी तिला उचललं, ॲम्ब्युलन्समध्ये आणलं. त्या ॲम्ब्युलन्समधलं त्या याच्यावर टेबलावर ठेवलं आणि त्या टेबलाला खालून असं बांधलं. आता मला माहीत होतं की टेबल थोडासा हलका आहे, हिनं उडी मारलं की टेबल तो खाली पडणार. आम्ही दोघंजण गाडीमध्ये बसलो. मी ड्रायव्हर सीटला बसलो, माझा मित्र इकडून बसला आणि तिच्या घरचा फक्त एकच माणूस त्या गाडीमध्ये येऊन बसला पाठीमागून आणि तो त्या बाईचा नवरा होता. मी त्या दुसऱ्या माणसांना मला आवतोय एकला आहे मागं, तुम्ही कोणीतरी चला ना सोबत दुसरे.
बाकीचे म्हणले की येतो आम्ही मोटरसायकलवर येतो, गाडीमध्ये येत नाहीत आम्ही, थोडं हुरहुर लागतं आम्हाला. मला माहीत होतं की त्यांनी अंग काढून घेतलं आहे म्हणून, आणि हे फक्त आता यांनाच सांभाळावं लागणार. ते म्हणले की जरा समोर गेल्याच्या नंतर या बाईच्या माहेरच्या सुद्धा येणार आहेत, टेन्शन घेऊ नका. 10-15 किलोमीटरवर गेले ना, ते रस्त्याच्या साईडला एक गाव आहे, तिथून येणार आहेत ते, ताण घेऊ नका तुम्ही, टेन्शन घेऊ नका. मग आम्ही दोघं कॅबिनमध्ये आमची गाडी चालवायला यायलो तिकडून मस्त फर्स्ट क्लासपैकी. अर्धा रस्ता ओलांडला तरीसुद्धा त्या हे आलं नाही, फोन आला नाही, ना कोणा माणसाचा फोन आला नाही, ना पाठीमागं बसलेल्या त्या बाईचा नवरा म्हणला नाही की थांबा या गावापाशी किंवा त्या गावापाशी, किंवा त्याने एक शब्दही काढला नाही की इथून हिच्या घरचे येणार किंवा नाही म्हणून, काहीच नाही. आम्ही आणायलो कोल्हापूरकडे दवाखान्यामध्ये गाडी, ती रस्त्यानं जोरात पळवत. माझा जो मित्र आहे त्याने मागं वळून असं बघितलं तर ती जी बाई आहे बांधलेली, ती थोडी थोडी जागी व्हायला लागली. माझ्या मित्राने मला हलवलं, रे गोप्या, ती बाई झोपेतून उठायली, पाहिनं. मग मी गाडीची स्पीड थोडी स्लो केली आणि पाठीमागं असं पाहत गाडी चालवू लागलो. ती बाई नॉर्मली अशी उठली आणि तिच्या नवऱ्याला बघितलं, थोडीशी मान अशी वर करून पाहण्याचा प्रयत्न करू लागली की मी कुठे आहे, काय आजूबाजूला पाहिलं, आणि लागली रडायला. आम्ही ती खिडकी वगैरे होती ती थोडी उघडली होती, तिचा आवाज वगैरे येऊ लागला, काच वगैरे पूर्ण लावलेली, रात्रीची वेळ होती त्यामुळे थंड गारवार बाहेरून येऊ लागला, त्यामुळे आम्ही सगळं काय लावून घेतलं होतं. ती बाई रडायला लागली. ती नॉर्मली लढायली, जशी साधी बाई लढती ना तशा प्रकारे. तिचा आवाज नॉर्मली येऊ लागला, एकदम असा की तिला खूप त्रास व्हायला. आणि माझ्या मनामध्ये कळबळ उमटायली की यार तिला सोडावं, तिला बसू द्यावं. माझा मित्रही मला म्हणतोय की यार खरं यार तिला लय त्रास होत असेल का नाही. आता तो जो माणूस आहे ना तिचा नवरा, तो त्या शीटवर एका कोपऱ्यामध्ये बसून फक्त तिच्याकडे असा पाहतोय एकसारखा, आणि ती रडतीये, त्याला बोलतीये, त्याला सोड म्हणतीये, मला त्रास व्हायला, पाय दुखायलेत, हात दुखायलेत, माझं डोकं फटफटत आहे. तो फक्त एकसारखा बसून तिच्याकडे बघतोय आणि त्याच्या तोंडावरचे एक्सप्रेशन, असं एक्सप्रेस काय म्हणतात त्या इंग्लिशच्या आईच्या हावभाव, त्याच्या तोंडावरचे जे हावभाव आहेत ना ते एकसारखे, असं जसं की त्याला आदत पडली त्या गोष्टीची, एकसारखं बघतो. किंवा ते असतं ना की आपल्याला एखादी गोष्ट पसंत नाही आणि ती गोष्ट आपल्यासोबत होत असली तर त्या गोष्टीसमोर जर काही जरी झालं तरी आपल्याला फरक पडत नाही, तशा प्रकारे त्या माणसाचे एक्सप्रेशन म्हणजे हावभाव त्याच्या चेहऱ्यावरचे. आमच्या दोघाला इकडे कसं तरी व्हायले. ती बाई जोरजोरात रडायला लागली, जसं कोणी तिला मारायले. आम्ही काय केलं, गाडी थोडीशी साईडला केली, थांबवली, उतरलो खाली, मागचं मोठं गेट उघडलं आणि त्या माणसाला म्हणलं, अहो ती रडायली ना बाई, बोला तिला काहीतरी. तो माणूस काय म्हणला माहिती, ती तशीच बोलती, तुम्ही फक्त गाडी चालवा, दवाखान्यावर न्या, लई जास्त भरोश्यावर जाऊ नका, हिच्या लय भारी आहे ती, आम्हालाच माहिती आहे कशी आहे ती, हां मया लावू नका तुम्ही, लय तुम्हाला वाटत असेल की त्रास व्हायला तिला, असं व्हायला तसं व्हायला, ना 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 ना, बिलकुल नाही, तुम्ही डोक्यात आणूच नका, जा बसा तिकडं. आता आम्ही दोघंजण पुन्हा गेलो बाबा कॅबिनमध्ये, बाबा जे व्हायचं ते होत्या. पण ती बाई अजून रडायला लागली. तिचं रडणं ऐकून इतकं बेकार वाटायला लागलं ना, कसं एक बाई इतकी रडते ना आपण असं करतो म्हणल्याच्या नंतर फार बेकार वाटायला लागलं. तरी पण आम्ही काही केलं नाही, जाऊ द्या म्हणलं, सोडून द्या म्हणलं. आता ती रडता डोकं आपटायला लागली. आता तिचं डोकं आपटणं हळू जास्त व्हायला लागलं, डोकं आपटतं जास्त व्हायला लागलं. आता माझ्या मित्राची फाट आली, तिचं रडणं बंद झालं, डोकं आपटणं चालू झालं. हळूहळू हातपाय पण आपटायला लागली. तिचं शरीर जे बांधलेलं आहे ते पण असं दन आपटायला लागले. ते मधातला जो टेबल आहे तो करल वाजायला लागला. अरे ती इतक्या जोरात आपटायला लागली की जी पूर्ण गाडी ना ती अशी झोक घ्यायला लागली, खडल. ती कशा प्रकारे इतकी ताकद तिच्या मधात आली काय माहीत. तिने इतक्या जोरात स्वतःला हिसका दिला, ती पूर्ण अशी आडवी पडली. तो जो टेबल आहे तो असा मधातून खापटे तुटली, त्याचे ते आडवे पडले आणि ती आडवी पडल्याच्या घर अशी हलायला लागली, गाडी हलायला लागली. आमचे हातपाय थंडे. आम्हाला वाटलं की करावं काय आता, इतकं भयानक प्रकार.
ती खिंकाळायला लागली, हालायला लागली, तिच्या वजन पूर्ण गाडी हालायली. अरे बाप रे बाप म्हटलं. दोघाच्या अंगाचा आमच्या पाणी. गाडी पटकन एका साईडला थांबवली, दरवाजातून खाली उतरलो आणि त्या खिडकीमधून सहज आम्ही वाकून बघितलं त्या माणसाकडं. तो माणूस आपले दोन्ही पायाशी वरी घेतले शीटवर आणि असा बसला कोपऱ्यात. एकसार. अच्छा पाय, अरे तो तिचा नवरा होता. काहीच नाही, ती खाली पडली होती, तिला लागू लागलं खाली. खडं तिच्या पायामधून रक्त बाहेर येऊ लागलं. त्या टेबला खालचा जो गज आहे तो तिला लागू लागला, पण तो एकसारखा बसलेला तिथं. आम्ही दरवाजा मागून उघडला आणि तिला असं सरळ करण्याचा प्रयत्न करू लागलो, पण ती बाई आवरायचं नाव घेईना. आम्ही दोघं जण प्रयत्न करू लागलो. तिचा नवरा एक साईडला बसलेला. त्याला म्हणलं, अरे तू चाल की रे, अरे तू उचलू तर लाग. तो म्हणला, ना 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 ना, आपण उचलू लागा ना बा, आपण उचलू लागा ना. तो उतरला आणि गेला पळून गाडीच्या खाली. माझा मित्र, रे थांब रे, थांब थांब म्हणेपर्यंत तिथं गायब. अंधारात कुठं गेलं पळून, काय मिळ नाही. ते पळून गेले की ही शांत अशी पडलेली आमच्या दोघाकडे अशी बघते, हसायली असं बघून, पण शांत झाली. आम्ही दोघांनी तिचा टेबलवर उचलला, ठेवला. ती एकसारखी आमच्याकडे श्वाना झाली, एकसारखी. आम्ही समोर गेलो, गाडी चालू केली आणि हॉस्पिटलपर्यंत येईपर्यंत तिनं काहीच केलं नाही. एकदम शांत झोपलेली. हॉस्पिटलवाले ते नर्स वगैरे, कंपाऊंडर वगैरे ते खाली आले. तिचा टेबल खाली होडला. तिला तसंच उचलून मदत घेऊन गेले. तिला सोडलं नाही. मदत नेलं, एका रूममध्ये एका पलंगाला बांधलं आणि तिला काही सलाईनं दिले. ज्या डॉक्टरने मला फोन केला होता ते आले. ते म्हणले की बाबा चांगलं केलं आणलं. ते त्याने कोणतं नाव सांगितलं काय माहीत, ते नाव काय लक्षामध्ये नाही. ते म्हणला की तिला ती बिमारी झाली आहे आणि त्या बिमारीमुळे ती तशी करते आहे. तिला इथं ॲडमिट करावं लागेल. आणि आज जाणलं नसतं ना तर खूप वेगळं विचित्र प्रकार झाला असता. ही आमच्या पाहुण्यातली बाई आहे आणि हिच्या सासरचे साले हरामखोर आहेत. ते हिच्याकडे बघत पण नाहीत. हिच्यासोबत आले का कोणी बघा ना. आम्ही म्हणलो, अरे हिचा नवरा आला तर तो गेला पळून. बरं का, बघा अशी खराब माणसं आहेत ते. त्यामुळे हिचा विलास करायचा आणि हिला आता माहेरीच ठेवून द्यायचं. हे जे सगळं काय प्रकार आहे ना, हा 100% सासरच्या लोकांमुळे झालेला आहे. तो डॉक्टर असा म्हणला आणि तिथून निघून गेला. आमच्या डोक्यामध्ये त्या बाईचं सगळं वागणं बिगणं फिरणं गिरणं ते सगळं काय डोक्यामध्ये असं घुमू लागलं. जोरजोरात 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 खर्र 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 खर्र. आम्ही दोघं जण मोटरसायकलवर बसलो, आपल्या घरी गेलो, मस्त फर्स्ट क्लासपैकी झोपलो. आणि तो डॉक्टर म्हणला की ठीक आहे, तू आज संध्याकाळी आल्या ना तर उद्या तू येऊ नको, उद्या तू हजेरी पण टाकून देतो मी, टेन्शन घेऊ नको, तुला मी माझ्याकडून सुट्टी देतो म्हणला. त्या दुसऱ्या दिवशी सुट्टी वगैरे होती. मस्त निवांत घरी झोपलो. दिवसभर डोक्यामध्ये काहीच आलं नाही माझ्या, काहीच आलं नाही. एकदम असं फर्स्ट क्लास निवांतपणे. आता दुसऱ्या दिवशी पुन्हा आमचं डेली रुटीन, दारू प्यायची, पत्ते खेळायचे. मी माझा मित्र दारू गिरू पिऊन पत्ते वगैरे खेळून मस्त त्या खंब्याखाली बसून पत्ते खेळायलो. कालच्या इतकाच टाईम झाला रात्रीचा. सगळेजण पत्ते खेळण्यात गुंग. खेळता खेळता एक एक पॅक मारायले तर ऐक मजा खतरनाक पद्धतीनं. तेवढ्यात माझा मित्र असा हडबडला एकदम आणि मला आयो बापो, ती बाई. मला वाटलं हा माई बाई येडा झाला आहे, डोक्यामध्ये ते सगळं घुमायला त्या बाईचं. मी म्हणला कोणती बाई रे. तो म्हणला काल आपण आणलेली बाई ती 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 तिकडे बसली ती. आम्ही सगळेजण तिकडे बघायला लागलो. तिकडे एक छोटंसं झाड होतं आणि थोडा प्रकाश त्या झाडापाशी पडत होता. तर तिथं कुणीतरी बसल्यासारखं दिसत होतं. मी उठलो. जवळ बॅटरी काही नव्हती. तसंच असं डवलत गेलो. दारू पिल्याच्या नंतर काय असा वाघ होळी असते माणसाच्या अंगामध्ये. गेलो. थोड्या अंतर होतो, 5-1 फुटावर होतो मी. का नाही इथं का बसली तो. समोर बसल्यानं मुंडका सवारी केलं. आता त्याचे थोडा प्रकाश पडू लागला. ते तिच्या चेहऱ्यावर पडला. तसा चेहरा मी बघितला आणि माझी पूर्ण दारू उतरली. माझे पाय एका जागेवर असे तुंबून राहिले, असे दडपून एकदम असं टाईट राहिलो. अंगाला आखा घाम सुटला माझ्या. जे पाठीमागचे मित्रमंडळी होती ते उठून भुर एकही थांबला नाही जागेवर. सगळे पळून गेले. ते समोर बसलेली बाई माझ्याकडे पाहिली, हसली. हसल्यावर ते पांढऱ्या शिपत दात दिसली मला.
आईच्या गावात मी मग विचार काही चालं ना, डोकं हँग पडलं माझा. आणि ती हळूहळू उठायला लागली. अरे ती ज्या वेळेस बाजावर होती आणि ज्या वेळेस आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये आणलं होतं त्यावेळेस कदाचित तिची हाईट 6-1 फूट असेल. पण आता जेव्हा ती उठली होती ना त्यावेळेस 8 ते 9 फुटाची ती झाली होती. विचार करा, इतकी उंची. तिला पाहायला मला असं मुंडकं करावं लागलं असं वर. ती अशी हसली, वर उभी राहिली, अंगावर काळे कपडे, पलटली. जे पलीकडे झाड होतं त्या झाडाच्या आतून पलीकडे गेली, निघून गेली, अंधारामध्ये गेली, ती दिसलीच नाही पुन्हा. दुसऱ्या दिवशी हा सगळा प्रकार माझ्या डोक्यामध्ये घुमतोय. सांगता येईना कुणाला. सांगायला जावं तर सांगावं कसं. हॉस्पिटलवर आल्याच्या नंतर सहज मी तिथल्या एका कंपाऊंडरला विचारलं, ती परवाच्या दिवशीची बाई आली होती, तिचा इलाज कसं काय चालू आहे. तो कंपाऊंडर म्हणला की अरे भाऊ ती कालच पळून गेली, तू गेल्याच्या नंतर तिचा विलाज केला, थोडी शांत राहिली, आम्हाला वाटलं राहील, सोडलं, गेली पळून, कुठंच दिसेना झाली. माझे गुलप लागले आणि मला 100% कळालं की ती बाई तिथं आली होती आणि ती मला दिसली होती. हात जोडले, नोकरी सोडली, हॉस्पिटलवर जाणं बंद केलं. मी ज्या घरामध्ये भाड्यानं राहत होतो तिथून निघलो, बायको लेकराला घेतलं आणि दुसऱ्या जागेवर जाऊन बसलो. भयंकर प्रकार घडला ते, भयंकर. तर मित्रांनो, आजची स्टोरी आपली इथंच समाप्त झाली. आहे ना विचित्र प्रकार, विचित्र घटना, अशा माझ्या आकारानं घडतात घटना. पण आपण जास्त काही विश्वास करत नाही असल्या गोष्टीवर, पण होतात. ज्याच्यासोबत होतात ना त्यांना फार मोठा झटका बसतो, जसं की या गोपी भाऊला बसलेला आहे. तर स्टोरी पसंत आली असेल तर स्टोरीला लाईक करा. स्टोरीच्या खाली एक लाल बटनवाला सबस्क्राईबचं नाव आहे, त्या बटनाला दाबा. असा 9 फूट हात करा, असा लांब, पण त्याला दाबा, फुकटचा आहे ते.